पहिल्या प्रश्नात काय दिलं, दोन संख्यांचा मसावी 18 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 63 पट आहे, तर त्या दोन संख्यांमधील फरक किती? काय करायचं, लसावी हा मसावीच्या किती पट दिलाय, 63 पट दिलाय. 63 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या परंतु 63 ला जवळ असलेली कुठली, 49. 49चं वर्गमूळ किती, 7. 7च्या पटी 63 आहे का, आहे. 7 9 63. 9 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे, गुणिले मसावी. तर त्या दोन संख्यांमधील फरक किती झाला, 36चा. पर्याय क्रमांक 1. आता हे झालं फास्ट. आता ह्यात कन्सेप्ट काय आहे, ट्रिक कशी तयार झाली बघा. दोन संख्यांचा मसावी दिलाय 18 आणि लसावी हा मसावीच्या 63 पट आहे. आता मला सांगा लसावी कसा तयार होतो, तुम्हाला माहिती आहे, सर्व सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय असतं, मसावी, आणि असामायिक अवयवांचा गुणाकार आपण काय मानू, एक्स मानू. तर लसावी हा काय दिला आपल्याला, मसावीच्या किती पट आहे, 63 पट आहे. म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार जो आहे तो किती येणार, 63 येणार. असामायिक अवयवांचा गुणाकार आपल्याकडे 63 आहे, त्याच्यावरून असामायिक अवयव मिळवायचे. कसे मिळवणार, 63 पेक्षा लहान परंतु 63 ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या 49. 49चं वर्गमूळ किती, 7. 7च्या पटीत 63 आहे का, आहे. 7 9 63. म्हणजे लहान असामायिक अवयव झाला 7, मोठा असामायिक अवयव झाला 9. मसावीने लहान असामायिक अवयवाला गुणलं की काय मिळणार, लहान संख्या मिळणार. बघा लहान संख्या कशी मिळते, तर लहान असामायिक अवयव 7 आहे ना, त्याला कितीने गुणणार, मसावीने गुणणार. मसावी किती इथं 18. आणि मोठी संख्या जर मिळवायची असेल तर कसं मिळवणार, मोठा असामायिक अवयव कुठला आहे, 9, त्याला कितीने गुणणार, मसावीने गुणणार. मग लहान संख्या मिळते कशी, लहान असामायिक अवयव गुणिले मसावी. मोठी संख्या कशी मिळते, मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी. आणि ह्या दोन संख्या मिळाल्यानंतर ह्या दोन संख्यांमधला फरक काढायचा. मग 7 गुणिले 18 9 गुणिले 18 दोन संख्या मिळवणार आणि मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार. एवढी करत बसायची गरजच नाही. काय करायचं तुम्हाला, मोठी संख्या कुठले, 9 गुणिले 18 वजा लहान संख्या कुठले, 7 गुणिले 18. बरोबर, दोघांमधून काय कॉमन निघतंय, 18 कॉमन निघतंय. बघा ना, इथून दोन्ही मधून काय निघतं कॉमन, 18. तर राहील काय कंसात, 9 राहील इथं, वजा इथं काय राहील 7. मग मी तेच केलं. एकदा दोन असामायिक अवयव मिळाले, एक लहान असामायिक अवयव, एक मोठा असामायिक अवयव. लहान असामायिक अवयवाला मसावीने गुणून तुम्ही लहान संख्या मिळवणार, मोठ्या असामायिक अवयवाला मसावीने गुणून तुम्ही मोठी संख्या मिळवणार आणि मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार. त्यापेक्षा मी काय केलं, मोठ्या असामायिक अवयवामधनं लहान असामायिक अवयव वजा केला, कारण मला दोन संख्यांमधला काय मिळवायचं, फरक मिळवायचा. तर मी काय करणार, मोठ्या असामायिक अवयवामधनं लहान असामायिक अवयव वजा करणार, 9 मधनं 7 वजा करणार, की त्याला 2 आणि 2 ला कशाने गुणणार, मसावीने गुणणार. 18 2 36. मग मला डायरेक्ट दोन संख्यांमधला फरक मिळतो 36. समजलं, त्याचं पुढं चला. हां, दुसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर दिलंय 3 7 असून त्यांचा लसावी 252 आहे, तर त्यांचा मसावी किती. मी काय करणार बघा, मला मसावी मिळवायचा आहे ना, 252 भागिले 3 गुणिले 7. 7 त्रिक 21, 4 राहिलं त्याच्यावरती घेतलं 2, 7 सक्क 42, 3 1 3, 3 2 6. मसावी किती आला, पर्याय क्रमांक 3. काय केलं मी, लसावीला डायरेक्ट कशाने गुणलं, जे गुणोत्तर आहे ना दोन संख्यांचं, त्या दोन संख्यांच्या गुणोत्तराच्या गुणाकाराने गुणलं. कशाला, लसावीला. मला काय मिळालं, मसावी. कसा मिळाला बघा, लसावी म्हणजे काय असतं, सर्व सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. मग सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय असतो, मसावी. आणि असामायिक अवयवांचा जो गुणाकार आहे ना, असामायिक अवयव म्हणजेच काय असतात, तर त्या दोन संख्यांचं गुणोत्तर. काल मी सांगितलं, समजा दोन संख्या आहेत, दोन संख्या घेतल्या आपण 42 आणि 56, त्यांचं मला गुणोत्तर काढायचं. तर मी काय करणार, मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवाने भागणार ह्यांना. बरोबर, 14 त्रिक 42, 14 चौक 56. मला ह्यांचं गुणोत्तर किती मिळालं, 3 4. बरोबर, 3 4 गुणोत्तर मिळालं. म्हणजेच मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवाने मी 42 आणि 56 भागलं.
राहिलेले हे 3 ला आणि 4 ला पुढे भाग जात नाही, म्हणजेच त्यांचं गुणोत्तर राहिलं 3:4. आणि 3 ला आणि 4 ला पुढे भाग जात नाहीत, म्हणजेच 3 आणि 4 हे काय आहेत, असामायिक अवयव आहेत. म्हणजेच दोन संख्यांचं जे गुणोत्तर असतं हे म्हणजेच काय असतात, त्या दोन्ही संख्यांचे असामायिक अवयव असतात. मग लसावी कसा मिळतोय, सर्व सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार, बरोबर. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय, मसावी. असामायिक अवयवांचा गुणाकार तुम्ही करू शकता का, करू शकता, कारण गुणोत्तरामध्ये जे दोन संख्या दिलेत ना तुम्हाला 3:7, म्हणजे 3 आणि 7 हेच काय आहेत तुमचे असामायिक अवयव आहेत. तर असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला, 3 गुणिले 7. इकडे काय लसावी किती आहे, 252. 3 आणि 7 इकडे गुणाकार, तिकडे आल्यानंतर भागाकार. मग 252 ला मी डायरेक्ट कशाने भागलं, 3 गुणिले 7 न भागलं, तर मला काय मिळालं, मसावी मिळाला. कळलं का, हे इकडे गुणाकार, तिकडे आल्यानंतर भागाकार. आलं का लक्षात. कन्सेप्ट एवढ्या चांगल्या पद्धतीने क्लिअर झाल्या पाहिजेत की ही जे कॅल्क्युलेशन आहे ही फास्ट मनातल्या मनात झालं पाहिजे. ह्यालाच ट्रिक असते, ट्रिक अशाच असतात. आणि एकदा प्रॅक्टिसने अशा प्रकारचे भरपूर एक्झाम्पल तुम्ही सोडवले ना, परत ही एवढा विचार करायची तुम्हाला गरज लागत नाही. डायरेक्ट तुम्हाला हे एवढं केलं तरी म्हणजे डायरेक्ट तुम्ही ही स्पीडमध्ये सोडवू शकता. त्याचं पुढं समजलंय का, त्याचं पुढं तिसऱ्या प्रश्नात काय दिलंय बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 4:9 असून त्यांचा लसावी 216 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. काय करणार मी, 216 भागिले गुणोत्तर किती दिले 4:9, 4 गुणिले 9 ने भागणार, बरोबर. 9 1 9, 9 2 18, 21 मधून 18 गेलं 3, त्याच्यावरती घेतलं 6, किती झालं 36, 9 चौक 36, 4 1 4, 4 सक 24. 6 जो आला तो काय आला, मसावी आला. 6 जो आला तो काय आला, मसावी आला. आता मला सांगा दोन संख्यांची काय करायची, बेरीज करायची. 4 अधिक 9 किती झालं 13, 13 गुणिले मसावी 13 सक 78, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती येणार 78. पर्याय क्रमांक 4. आता ही ट्रिक कशी तयार झाली लक्षात घ्या, कन्सेप्ट काय समजून घेऊ आपण. मला सांगा लसावी म्हणजे काय, सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले सर्व असामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयव म्हणजे काय, मसावी. असामायिक अवयव म्हणजेच काय, त्या दोन संख्यांचं गुणोत्तर. त्या दोन संख्यांचं गुणोत्तर राहिलं, गुणोत्तर काढल्यानंतर जे संख्या येतात ना गुणोत्तरामध्ये 4 आणि 9 हे म्हणजेच काय आहेत, असामायिक अवयव. मग असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय, 4 गुणिले 9. लसावी किती दिलाय तुम्हाला 216. मसावी कसा मिळणार, 4 गुणिले 9 इकडे गुणाकार, तिकडे आल्यानंतर भागाकारात. मग 216 ला मी 4 गुणिले 9 न भागलं म्हणजे मला 6 हा काय मिळाला, मसावी मिळाला. आता मी काय करणार, लहान संख्या मिळवण्यासाठी लहान असामायिक अवयव बघा, असामायिक अवयव कोणते 4 आणि 9, ह्यातला लहान असामायिक अवयव कुठला 4, ह्याला मी काय करणार मसावीनं गुणणार. लहान असामायिक अवयव गुणिले मसावी केलं की मला काय मिळणार, लहान संख्या मिळणार. मोठी संख्या मिळवण्यासाठी मी काय करणार, मोठा असामायिक अवयव 9 गुणिले मसावी 9 सक 54. दोन्ही संख्यांची मला काय करायचे, बेरीज करायची. मग 24 अधिक 54 करणार, मग मला काय मिळणार 78 मिळणार. त्यापेक्षा मला ह्या दोन संख्यांची जर बेरीज करायची आहे तर मी काय करणार, लहान संख्या मला मिळते 4 गुणिले 6 अधिक मोठी संख्या मिळते 9 गुणिले 6. मी 6 कॉमन काढलं तर राहील काय, 6 निघलं नाही तर किती राहील 4, अधिक इथे किती राहील 9. मी तेच केलं, 9 आणि 4 ची बेरीज केली 13 आणि डायरेक्ट 13 ला मसावीनं गुणलं. लहान असामायिक अवयवाला मसावीनं गुणा, लहान संख्या मिळवा. मोठ्या असामायिक अवयवाला मसावीनं गुणा, मोठी संख्या मिळवा आणि दोन्ही संख्यांची बेरीज करा. त्यापेक्षा डायरेक्ट असामायिक अवयवांची बेरीज करा. हे बघ, जर तुम्हाला दोन संख्यांमधला फरक पाहिजे असेल तर असामायिक अवयवांमधला फरक मिळवा आणि त्या फरकाला कशानं गुणायचं, मसावीनं गुणायचं. आणि जर तुम्हाला दोन संख्यांची बेरीज मिळवायची असेल, जर तुम्हाला दोन संख्यांची बेरीज मिळवायची असेल तर असामायिक अवयवांची बेरीज करा आणि त्याला काय करायचं, गुणिले मसावी करायचं. सोपं आहे, आलं लक्षात. त्याच्या पुढं चौथ्या प्रश्नात काय दिलं बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 6 11 असून त्यांचा लसावी 462 आहे, तर दोन संख्यांमधील फरक किती. लसावी किती दिलाय 462 भागिले 6 गुणिले 11, 11 चोक 44, 46 मधून 44 गेलं, 2 राहिले त्याच्यावरती घेतलं 2, किती झालं 22, 11 दुने 22, 6 1 6 6 7 42, 7 जो मिळाला तुम्हाला काय मिळाला, मसावी मिळाला. मला दोन संख्यांमधला फरक पाहिजे तर मी काय करणार, असामायिक अवयव जे आलेत ना त्यांच्यामधला फरक घेणार. 11 वजा 6, 11 वजा 6 किती आलं
5 आणि 5ला मी मसावीनं गुणणार. 5 7 किती आलं 35. तर दोन संख्यांमधला फरक किती आहे 35. पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात. कन्सेप्ट काय आहे बघा. हां तुम्हाला दिलंय काय लसावी. लसावी म्हणजे काय असतो सर्व सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. बरोबर. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय मसावी. असामायिक अवयव म्हणजेच काय तर दोन्ही संख्यांचं जे गुणोत्तर असतं ते म्हणजेच काय असतात. दोन्ही संख्यांच्या गुणोत्तरात हे जे दोन संख्या आहेत ना हे म्हणजेच काय आहेत असामायिक अवयव आहेत. मग असामायिक अवयवांचा गुणाकार करायचा म्हणजे 6 गुणिले 11. लसावी दिलाय तुम्हाला 462. मसावी मिळेल का नाही 6 गुणिले 11 इकडे गुणाकारात आहे इकडे आल्यानंतर भागाकारात. लसावी 462 ला मी 6 गुणिले 11 ह्या असामायिक अवयवांच्या गुणाकाराने भागलं तर मला काय मिळालं मसावी मिळालं. बरोबर. काय मिळालं मसावी. आणि मग मला दोन संख्या मिळवून त्यांच्यातला फरक मिळवण्यापेक्षा अगोदरच्या गणितात बघितलं आपण लहान असामायिक अवयवाला मी मसावीनं गुणणार लहान संख्या मिळवणार. मोठ्या असामायिक अवयवाला मसावीनं गुणणार मोठी संख्या मिळवणार आणि मग दोघांची वजाबाकी करणार. एवढा वेळ आपल्यापाशी नाही. फरक काढायचा म्हणलं दोन संख्यांमधलं की काय करायचं असामायिक अवयवांमधला फरक मिळवायचा. 11 मधून 6 गेलं किती राहिलं 5 आणि दोन असामायिक अवयवांमधला जो फरक आला त्याला फक्त मसावीनं गुणा. डायरेक्ट दोन संख्यांमधला फरक भेटतो तुम्हाला 35. बघायचं असेल तर बघा लहान असामायिक अवयव 6 गुणिले मसावी 6 7 किती आलं 42. मोठा असामायिक अवयव 11 गुणिले मसावी 11 7 किती आलं 77. आणि ह्या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे 35चाच फरक आहे बघा. 77 वजा 42. 7तून 2 गेलं 5 7तून 4 गेलं 3. फक्त मसावी मिळवा. दोन संख्यांचं तुम्हाला गुणोत्तर दिलंय लसावी दिलंय तुम्ही काय मिळवायचा मसावी मिळवायचा. मसावी मिळाला जर तुम्हाला दोन संख्यांची बेरीज विचारली असेल तर असामायिक अवयवांची बेरीज करा गुणिले मसावी करा. जर दोन संख्यांमधला फरक विचारला असेल तर ह्या दोघांमधला फरक मिळवा आणि त्याला मसावीनं गुण. आलं लक्षात. अजून प्रॅक्टिसनं लक्षात येईल. एक्झाम्पलची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. नाही लक्षात आलं मी परत रिपीट करतो पुढच्या लेक्चर. समजलं. जायचं पुढं. 5व्या प्रश्नात काय दिलं बघा. दोन संख्या 3x आणि 5x असून त्यांचा मसावी 9 आहे तर त्या दोन संख्यांचा लसावी किती. लसावी बरोबर 9 गुणिले 3 गुणिले 5 3 5 15 15 9 135. तर लसावी किती आला 135. पर्याय क्रमांक 3. संपलं उत्तर. आता काय कन्सेप्ट आहे बघा ह्याच्यामध्ये. लसावी म्हणजे काय असतो सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. मग सामायिक अवयव म्हणजेच काय मसावी आणि गुणिले असामायिक अवयव. आता मसावी किती आहे 9 आहे. मसावी किती आहे 9 आहे आणि असामायिक अवयव मिळवायचे म्हणजेच ह्या दोन संख्यांचं गुणोत्तर मिळवायचं. दोन संख्या कुठल्या दिल्यात 3x आणि 5x ह्यांचं गुणोत्तर मिळवा. दोन्हीला कुठल्या संख्येनं भाग जातोय x न भाग जातोय. राहिलं काय गुणोत्तर 3 गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच 3 गुणिले 5. हे जर केलं तर मला काय भेटतंय लसावी मिळते. म्हणून मी काय केलं 9 गुणिले 3 गुणिले 5. 3x आणि 5x ह्या जर दोन संख्या असतील तर x आणि x कट होऊन राहणार काय रेशो गुणोत्तर काय राहणार 3:5. लगेच कळतं 3:5 गुणोत्तर राहणार म्हणल्यानंतर असामायिक अवयव कुठले 3 आणि 5. काय करा मसावी गुणिले असामायिक अवयव बरोबर तुम्हाला काय भेटतं लसावी. आलं लक्षात. जायचं पुढं. 6व्या प्रश्नात काय दिलं बघा. दोन संख्या या 5x आणि 6x असून त्यांचा मसावी 13 आहे तर त्या दोन संख्यांमधील फरक किती. आता मला सांगा दोन संख्या कुठल्या दिल्यात 5x आणि 8x. 8 वजा 5 किती 3. 3 गुणिले मसावी 13 त्रिक 39. दोन संख्यांमधला फरक किती. संपला विषय. दोन संख्या दिलेत 5x आणि 8x दिलेत ह्यांचं गुणोत्तर मिळवा. x ला x कट झालं किती आलं गुणोत्तर ह्यांचं 5 8. हे म्हणजेच काय आहेत असामायिक अवयव. बरोबर. आपल्याकडे असामायिक अवयव आहेत आपल्याकडे मसावी आहे. आपल्याला दोन संख्यांमधील फरक विचारलाय तर असामायिक अवयव असतील आणि मसावी असतील तर दोन संख्यांमधला फरक कसा मिळवायचा असामायिक अवयवांमधला फरक मिळवा. 8तून 5 गेलं किती आलं 3 आणि 3 ला काय करायचं मसावीनं गुणायचं 13 त्रिक 39. डायरेक्ट दोन संख्यांमधला फरक भेटतो. जर दोन संख्यांची बेरीज विचारली असती तर आपण काय केलं असतं 8 अधिक 5 असामायिक अवयवांची बेरीज केली असती आणि बेरजेला 13 ने गुणलं असतं. 13 गुणिले 13 किती आलं असतं 169. दोन संख्यांची बेरीज किती आली असते 169. समजलं. जायचं पुढं.
7व्या प्रश्नात काय दिलं बघा, दोन संख्यांचा मसावी 72 असून त्यापैकी एक संख्या 144 आहे व दुसरी संख्या 500 ते 600च्या दरम्यान आहे, तर दुसरी संख्या कोणती? दुसरी संख्या कशी आहे म्हणून सांगितलं त्यांनी, 500 ते 600च्या दरम्यान आहे. आता एक लक्षात घ्या, मसावी जो असतो तो म्हणजे दोन्ही संख्यांमधला काय असतो, मोठ्यात मोठा सामायिक अवयव असतो. त्यामुळे मसावीनं भाग जाणार आहे. लहान संख्येला पण मसावीनं भाग जात असतो आणि मोठ्या संख्येला पण मसावीनं भाग जात असतो. मग दुसरी संख्या 500 ते 600च्या दरम्यान आहे ना, आणि मसावी किती आहे, 72 आहे. तर 500 ते 600 दरम्यानची अशी संख्या शोधायची जिला 72ने भाग जातो. बरोबर. आता ह्यातल्या प्रत्येक संख्येला तुम्ही 72ने भाग घालून बघणार का? नाही बघणार. 72ची कसोटी काय, ज्या संख्येचे 9 आणि 8 हे दोन अवयव असतात त्या संख्येला 72ने पण भाग जातो. ज्या संख्येला 9ने आणि 8ने भाग जातो त्या संख्येला 72ने भाग जातो. बरोबर. आता 8ची कसोटी बघण्यापेक्षा अगोदर 9ची कसोटी चेक करा. हा, 7 आणि 6 13, 13 आणि 5 18. ह्यातल्या अंकांची बेरीज किती आहे, 18. 18 आहे, 18ला 9ने भाग जातो म्हणजे 576ला पण 9ने भाग जातो. आता ह्याला 8ने भाग जातोय का बघा, 8 7 56, 57 मधनं 56 गेलं, किती राहिलं 1, एकावरती घेतलं 6, किती झालं 16, 8 2 16 भाग जातोय. 576ला 8ने पण आणि 9ने पण भाग जातोय म्हणजे 576ला 72ने पण भाग जाणार. बरोबर. पण तुम्ही जर नीट विचार केला तर 576ला 144ने पण भाग जातोय. 576ला 144ने पण भाग जातोय. बघायचं, 9 1 9, 14 मधून 9 गेलं, किती राहिलं 5, त्याच्यावरती घेतलं 4, किती झालं 54, 9 सक्क 54, हा 9 सक्क 54, 57 मधून 54 गेलं, किती राहिलं 3, 3 वरती घेतलं 6, किती झालं 36, 9 चोक 36, 16 1 16, 16 चोक 64. 144ने 576ला भाग जातोय. मग मला सांगा, जर आपण 500 ते 600च्या मधली 576 ही जर संख्या घेतली, एक संख्या 144 आहे आणि दुसरी संख्या जर 576 घेतली, तर ह्या संख्येला 72ने भाग जातोयच, पण ह्या संख्येला 144ने सुद्धा भाग जातोय. मग ह्या दोन्ही संख्यांचा मसावी किती झाला, ह्या दोन्ही संख्यांचा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता झाला, 144 झाला. आणि आपल्याला मसावी कोण आहे म्हणून सांगितलंय, 72. मग दुसरी संख्या जर 576 घेतली तर ह्याला पण 144ने भाग जातो आणि ह्याला पण 144ने भाग जातो. म्हणजे दोघांचा मसावी किती व्हायला लागला, 144. 144 मसावी नाही राहायला पाहिजे, मसावी किती राहायला पाहिजे, 72 राहायला पाहिजे. म्हणजे 576ला 144ने भाग जात असून सुद्धा 500 ते 600च्या दरम्यानची 576 ही आपण दुसरी संख्या घेऊ शकत नाही. मग दुसरी अजून संख्या बघा की ज्याला 72ने भाग जातो. 7 आणि 5 किती, 12, 12 अधिक 0 किती 12, 12ला 9ने भाग जातो का, नाही, त्यामुळे हा पर्याय असू शकत नाही. हा, 7 आणि 5 12, 12 आणि 8 20, 20ला 9ने भाग जातो का, नाही जात, त्यामुळे ही पण पर्याय असू शकत नाही. 5 आणि 4 9, 9 आणि 0 किती झालं 9, 9ला 9ने भाग जातो म्हणजे 504ला पण 9ने भाग जातो. 8ने जातो का बघा, 8 सक्क 48, 50 मधून 48 गेले, किती राहिलं 2, 2 वरती घेतलं 4, किती झालं 24, 8 त्रिक 24. 504ला 8ने पण 9ने पण भाग जातो म्हणजे 504ला 72ने पण भाग जातो. आणि मग 500 ते 600च्या दरम्यान 72ने भाग जात असलेल्या दोन संख्येत 504 आणि 576, तर निवडायची कोणती संख्या, 576 निवडू शकत नाही कारण त्याला 144ने भाग जातो. म्हणजे नंतर निवडणार कुठली, 504. तुम्हाला अजून एक आयडिया सांगू, तुम्हाला ही कळलं की 576 ही आपण संख्या निवडू शकत नाही कारण 576ला 144ने भाग जातो आणि 576 जर घेतलं तर ह्या दोन संख्यांचा मसावी किती येतो, 144 येतो. मसावी किती राहायला पाहिजे, 72 राहायला पाहिजे. मग 576 तर ही संख्या येऊ शकत नाही. आता मला सांगा, ह्याला 72ने भाग जातोय, मग नंतर 72च्या पटीतली ह्याच्या पुढची तर संख्या घेऊ शकत नाही कारण ह्याच्या पुढची जर 72च्या पटीतली संख्या घ्यायची म्हणलं तर 576 अधिक काय करावं लागेल, 72 करावं लागेल. ती 600च्या काय होईल, पुढे जाईल. आपल्याला 600च्या अलीकडची पाहिजे 500च्या पुढची. मग 72 ह्याच्यामध्ये अधिक करू शकत नाही, 72 वजा करा. 576 मधनं 72 वजा केलं तर किती आलं 504. तर दुसरी संख्या कुठली येणार होती 504. हे असंच कळतं डायरेक्ट, म्हणजे न भाग घालवता पण कळू शकतं. समजलं का, जायचं पुढं. 8व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी 195 आहे, तर त्या संख्या कोणत्या. 195 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या 169. 169चं वर्गमूळ किती 13. 13च्या पटीत 195 आहे का, 13 भागून बघा, 13 1
13, 19 मधनं 13 गेलं किती राहिलं 6, त्याच्यावरती घेतलं 5 किती झालं 65, 13 5 65. तर त्या दोन संख्या कुठल्या 13 आणि 15. पर्याय क्रमांक 4. कसं सोडवलं तुम्हाला सांगतो. दोन क्रमागत विषम संख्यांचा मसावी किती असतो माहित आहे? दोन क्रमागत विषम संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. कुठल्या पण दोन लगतच्या तुम्ही विषम संख्या घ्या. कुठल्या घेतल्या समजा 25 ही विषम संख्या, 27 ही विषम संख्या, दोन क्रमागत विषम संख्या घेतल्या, ह्यांचा मसावी किती असतो 1 असतो. कसं काय? ह्यांचे अवयव पाडा. 1 5 25, 1 3 9 27. दोघांमध्ये सामायिक अवयव कुठला आहे? 1 हा एकच सामायिक अवयव आहे आणि दोन लगतच्या विषम संख्या ह्या नेहमी काय असतात? सहमूळ संख्या असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक सोडून दुसरा कुठला सामायिक अवयव सापडू शकत नाही. मग दोघांमध्ये सामायिक अवयव 1 हा एकच सामायिक अवयव आहे. तर मोठ्यात मोठा एक सामायिक अवयव शोधायची काय गरज आहे का? तर मसावी काय येणार? 1 येणार. आणि तुम्हाला काय मिळवायचं आहे? तुम्हाला काय मिळवायचं आहे? असामायिक अवयवांचा गुणाकार मिळवायचा. असामायिक अवयवांचा गुणाकार कसा मिळवतो आपण? लसावी भागिले मसावी करतो. मग लसावी दिलाय तुम्हाला किती? 195 भागिले मसावी किती? 1. 195 ला भागलं 1 न तर किती येणार? 195च येणार. 195 हा असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. मग 195 हा कोणत्या असामायिक अवयवांचा गुणाकार आहे? 195 पेक्षा लहान परंतु 195 ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या कोणती? 169. 169 चं वर्गमूळ किती? 13. 13 ला कितीने गुणल्यानंतर 195 येते? तर 195 ला 13 भागून बघायचं. 13 1 13, 19 मधनं 13 गेलं किती राहिलं 6, 6 वरती घेतलं 5 किती झालं 65, तरी 5 65. म्हणजे एक असामायिक अवयवाला 13, दुसरा असामायिक अवयवाला 15. आता लहान संख्या कशी मिळवणार? लहान असामायिक अवयव गुणिले मसावी. मसावी किती आहे? 1. 13 1 13, मग लहान संख्या किती येणार? 13. त्याच पद्धतीने मोठी संख्या किती येणार? 15. कारण मोठी संख्या म्हणजे काय? मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी. मग मोठा असामायिक अवयव 15 आहे. 15ला 1 न गुणलं तर किती येणार? 15च येणार. त्यामुळे त्या दोन संख्या कुठल्या आल्या? 13 आणि 15. समजलं? जायचं पुढं. 9व्या प्रश्नात काय दिलं बघा. क्रमगत दोन समसंख्यांचा लसावी 312 आहे. तर त्या संख्या कोणत्या? काय करणार बघा मी. क्रमगत दोन समसंख्यांचा लसावी किती दिलाय? 312. त्याला 2 ने भागणार किती येणार? 156. 156 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या 144. 144 चं वर्गमूळ 12. 12च्या पटीत 156 आहे का? 12 ने भागा. 12 1 12, 15 मधून 12 गेलं किती राहिलं? 3. 3 वरती घेतलं 6 किती झालं? 36. 12 त्रिक 36. लहान असामायिक अवयवाला 12, मोठा असामायिक अवयवाला 13. मला काय मिळवायचंय? त्या दोन संख्या मिळवायच्यात. 12 दुने 24 आणि 13 दुने 26. त्या दोन संख्या कुठल्या? 24 आणि 26. पर्याय क्रमांक 2. आता कन्सेप्ट काय ह्याच्यामध्ये बघा. लगतच्या दोन समसंख्या दिलेत. क्रमागत म्हणजेच काय? लगतच्या दोन समसंख्यांचा लसावी दिलाय तुम्हाला. बरोबर? किती दिलाय लसावी? 312. आणि लगतच्या दोन समसंख्यांचा मसावी किती असतो माहिती आहे? 2 असतो. मग आपल्याला काय मिळवायचं? असामायिक अवयवांचा गुणाकार मिळवायचा. काय मिळवायचं? असामायिक अवयवांचा गुणाकार. कसा मिळवणार? लसावी भागिले मसावी करणं. मग लसावी किती दिलाय? 312 भागिले मसावी किती आहे? 2. 2 न जर 312 ला भागलं तर 312च्या निम्म येणार. बरोबर? 300च्या निम्म 150 आणि 12च्या निम्म 6 किती आलं? 156. भागत बसायचं नाही. 2 ने भागणार आहे म्हणजे 312च्या निम्म करायचं. किती आलं? 156. 156 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कुठली? 144. 144 चं वर्गमूळ किती? 12. 12च्या पटीत 156 आहे का नाही कळण्यासाठी काय करणार? 12 आणि 156 ला भागणार. 12 1 12, 15 मधून 12 गेलं किती आलं? 3. 3 वरती घेतलं 6 किती झालं? 36. 12 त्रिक 36. म्हणजे लहान असामायिक अवयव झाला 12, मोठा असामायिक अवयव झाला 13. जर त्या दोन संख्या मिळवायच्या म्हणलं तर लहान असामायिक अवयवाला कशाने गुणणार? मसावीने गुणणार. आणि मोठ्या असामायिक अवयवाला मसावीने गुणणार. 12 गुणिले 2 24 लहान संख्या, मोठा असामायिक अवयव 13, 13 गुणिले मसावी 2, 13 दुने 26 मोठी संख्या. दोन संख्या, त्या दोन संख्या कुठल्या? 24 आणि 26. आलं लक्षात? जायचं पुढं. 10व्या प्रश्नात काय दिलं बघा. दोन अंकी दोन संख्यांचा मसावी 24 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 6 पट आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? 3 गुणिले 24
मोठी संख्या डायरेक्ट मिळाली किती 72. संपला विषय. काय दिलंय दोन संख्यांचा मसावी किती दिलाय 24 आणि त्यांचा लसावी जो आहे तो मसावीच्या किती पट आहे म्हणून सांगितलं 6 पट आहे म्हणून सांगितलं. मसावी म्हणजे काय असतो सामायिक अवयवांचा गुणाकार असतो आणि मग 6 म्हणजे काय राहिलं असामायिक अवयवांचा गुणाकार राहिला. मग असामायिक अवयवांचा जर गुणाकार 6 आहे तर 6 वरून आपण ते दोन असामायिक अवयव मिळवू शकतो. 6 पेक्षा लहान परंतु 6 ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या कुठली 4. 4चं वर्गमूळ किती 2. 2 ला कितीने गुणल्यावर 6 येते 3. मग जे असामायिक अवयवांचा गुणाकार 6 आहे ना ते असामायिक अवयव कुठले झाले 2 आणि 3. तुम्हाला काय मिळवायचे मोठी संख्या मिळवायची. मग मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी करा मोठी संख्या मिळते 24 त्रिक 72. जर लहान संख्या विचारली असती तर लहान असामायिक अवयव गुणिले मसावी केलं असतं 24 दुने 48 आले असते लहान संख्या पण आपल्याला मोठी विचारली. समजलं जायचं पुढं. गणिताचं वैशिष्ट्य सांगतो त्यावेळेस सर किंवा मॅडम जे कोण शिकवणार त्याच्यापेक्षा फास्ट स्पीडनं आपण शिकवतोय. उगाच सर टाइम घालवते ते आम्हाला काय असं येत नाही का बघा बघ सरच्या पेक्षा फास्ट म्हणजे इतकं स्पीडनं आपण सोडवतो की सहज समजतं. घरी जावा काहीच नाही करा दुसऱ्या दिवशी बघा काहीच कळत. अकराव्या प्रश्नात काय दिलं बघा 42 आणि 98 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे. 42 आणि 98 ला मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवानं भागणार मी 14 त्रिक 42 14 7 98 तर लसावी हा मसावीच्या किती पट आहे 3 गुणिले 7 करा किती पट आहे 21 पट. पर्याय क्रमांक 3. आता हे उत्तर कसं मिळवलं बघा ही ट्रिक काय सांगतो तुम्हाला. लसावी हा कसा मिळतो सर्व सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय मसावी. मग लसावी हा मसावीच्या किती पट आहे म्हणून विचारलं म्हणजेच तुम्हाला काय विचारलंय असामायिक अवयवांचा गुणाकार विचारलं. काय विचारलं तुम्हाला लसावी हा मसावीच्या किती पट आहे म्हणून विचारलं बरोबर. लसावी हा मसावीच्या किती पट असतो तर असामायिक अवयवांच्या गुणाकाराच्या पटी एवढा असतो. लसावी कसं मिळणार मसावी गुणिले असामायिक अवयव. मग असामायिक अवयव मिळाले तुम्हाला 3 आणि 7. 3 आणि 7चा गुणाकार करा मसावीची 3 गुणिले 7 21 पट केल्यानंतर ह्या दोन संख्यांचं काय मिळणार लसावी मिळणार. समजलं त्याचं पुढं. 12व्या प्रश्नात काय दिलं बघा 3 अंकी दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या 117 पट आहे. जर त्यांचा मसावी 12 असेल तर त्या दोन संख्यांमधील फरक किती. 117 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कुठली 100. 100चं वर्गमूळ किती 10. 10च्या पटीत 117 आहे का नाही. 9च्या पटीत आहे का बघायचं 9 1 9 11 मधून 9 गेलं किती राहिलं 2. 2 वरती घेतलं 7 किती आलं 27. 9 त्रिक 27 म्हणजे 9च्या पटीत आहे बरोबर. 9 ने भाग जातोय म्हणल्यानंतर हा 9 1 9 9 त्रिक 27 13 9 117. तुम्हाला काय विचारलं त्या दोन संख्यांमधील फरक 13 वजा 9 किती आलं 4. 4 गुणिले मसावी किती आलं 4 गुणिले मसावी मसावी किती आहे 12. 12 चौक किती आलं 48 तर त्या दोन संख्यांमधला फरक किती आला 48. पर्याय क्रमांक 4. कन्सेप्ट काय आहे समजून घ्या. लसावी हा मसावीच्या मला सांगा लसावी कसा मिळतो सर्व सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय मसावी. असामायिक अवयवांचा गुणाकार आता काय सांगितलं लसावी हा मसावीच्या म्हणजे सामायिक अवयवाच्या किती पट आहे 117 पट आहे म्हणजेच असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला 117. असामायिक अवयवांचा गुणाकार जो मिळाला त्याच्यावरून तुम्ही असामायिक अवयव मिळवा बरोबर. असामायिक अवयवांचा गुणाकार मिळाला की त्याच्यावरून आपण असामायिक अवयव कसे मिळवतो गुणाकार किती असामायिक अवयवांचा गुणाकार किती 117. 117 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कुठली 100. 100चं वर्गमूळ किती 10. 10च्या पटीत 117 नाही लगेच 10 पेक्षा 1 न पाठीमाग जायचं 9. 9च्या पटीत 117 आहे का आहे 7 आणि 1 8 आणि 1 9 त्यातल्या अंकांची बेरीज 9 येते म्हणल्यानंतर ह्याला 9 ने भाग जातो. 9 गुणिले कितीचा भाग बसतोय 13चा भाग बसतोय 9 गुणिले 13 म्हणजे लहान असामायिक अवयवाला 9 मोठा असामायिक अवयवाला 13. ह्या दोन संख्यांमधला फरक मिळवायचा तर काय करायचं मसावी आहे तुमच्याकडे दोन असामायिक अवयव आहेत तर असामायिक अवयवांमधला फरक मिळवा 13तनं 9 गेलं किती आलं 4. 4ला मसावी नको ना डायरेक्ट दोन संख्यांमधला फरक भेटतो तुम्हाला 48. समजलं. जर दोन संख्यांची बेरीज विचारली असतं तर काय केलं असतं
असामायिक अवयवांची बेरीज केली असती त्याला मसावीनं गुणलं असतं. संपलं. जायचं पुढं. 13व्या प्रश्नात काय दिलं बघा. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 2700 असून त्यांचा लसावी 180 आहे. तर त्या 2 संख्यांची बेरीज किती? कसं सोडवायचं? 2 संख्यांचा गुणाकार दिलाय 2700 भागिले लसावी करायचं. 0 ला 0 कट. 18 1 18 18 1 18 27 मधून 18 गेलं 9. 9 वरती घेतलं 0 किती झालं 90. 18 पंचे मसावी आला 15. बरोबर. आता काय करा? लसावी भागिले मसावी करा. 180 भागिले 15. 15 1 15. 18 मधून 15 गेलं 3 राहिलं त्याच्यावरती घेतलं 0. 15 2 30. असामायिक अवयवांचा गुणाकार मिळाला तुम्हाला 12. 12 हा कुठल्या असामायिक अवयवांचा गुणाकार आहे? 3 आणि 4. 2 संख्यांची बेरीज विचारली. असामायिक अवयवांची बेरीज करा. 3 आणि 4 7. 3 आणि 4 किती आलं? 7. 7 गुणिले मसावी किती आहे? 15. 15 7 105. 2 संख्यांची बेरीज किती येणार? 5. आता कन्सेप्ट काय आहे समजून घ्या. काय दिलं तुम्हाला? 2 संख्यांचा गुणाकार दिलाय. किती दिलाय? 2 संख्यांचा गुणाकार दिलाय. 2 संख्यांचा गुणाकार 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे काय असतो? त्या संख्यांच्या लसावीचा आणि मसावीचा गुणाकार असतो. 2 संख्यांचा गुणाकार दिलाय तुम्हाला 2700. लसावी दिलाय 180. मसावी काढायचं आहे. 180 गुणाकार तिकडे आल्यानंतर भागाकारात. 2700 ला 180 ने भागल्यानंतर काय भेटणार? मसावी भेटणार. मग 2700 ला 180 ने भागलं किती मिळालं? 15. 15 हा काय मिळाला? मसावी. आता मसावी मिळाल्यानंतर परत लसावीला मसावीने भागणार म्हणजे 180 ला 15 ने भागणार. काय मिळालं? 12. लसावी भागिले मसावी म्हणजे काय असतं? असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला? 12. 12 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या 12 जवळ असलेली कुठली? 9. 9चं वर्गमूळ किती? 3. 3च्या पटीत 12 आहे का? आहे. 3 चोक 12. लहान असामायिक अवयव 3, मोठा असामायिक अवयव 4. दोन्ही संख्यांची बेरीज विचारली तर असामायिक अवयवांची बेरीज करायची. 3 आणि 4 किती आलं? 7. आणि असामायिक अवयवांच्या बेरीजला कशाने गुणायचं? मसावीने गुणायचं. 15 7 105. दोन्ही संख्यांची बेरीज डायरेक्ट भेटून जाते. किंवा तुम्हाला 2 संख्या सेपरेट काढायच्या असतील तर बघा. हां 15 ने 3 ला गुणलं 15 3 45. लहान संख्या आली. 15 ने 4 ला गुणलं 15 चोक 60. मोठी संख्या आली. 60 आणि 40 100 आणि वरचे 5 किती झालं? 5. समजते?